आमच्या इकडे घरचे बाहेर जायचे वेळेस घराचं संरक्षण नाही तर वारसदारांच्या संरक्षणासाठी एक बिनपगारी माणूस कामाला लावेल असतो. तो माणूस म्हणजे मी. नमस्कार, मी आहे कांचन. घरच्यांना लग्न असल्यामुळे सकाळ सकाळी मम्मीने घास गोळा करायला बोलवलं होतं. डोक्याचा अभ्यासात उपयोग होत नाही म्हणून घासाचं ओझं माझ्या डोक्यावर देऊन डोकं उपयोगी लावलं. घरच्यांना लग्नाला जायचं असतं म्हणून त्या खुशीमध्ये मला त्यांच्या कपड्यांची इस्त्री करायची असते. त्यानंतर अचानक छोटे भातश्री यांना पेपरमुळे सुट्ट्या लागल्यामुळे त्यांचा दौरा घरी सुरू झाला. त्यामुळे त्यांना आपली सवारी घेऊन आणायला जायचं होतं. आमचे माताश्री पिताश्री यांची जोडी गाडीवर जायची होती म्हणून गाडी बोरच्या पाण्याने धुतलं खराब होते म्हणून नदीच्या पाण्याने चोळमोळ आंघोळ घातली. घरचे गेल्यावर दिवसभर कुंभकर्णाच्या झोपा काढून पावसामुळे 3 वाजताच गायांचं आवरायला घेतलं. सगळ्या शेणकूर करून गायांना मुरघास घालून 700 वर्षापूर्वीचा पंजोबांचा शर्ट घालून आले राहणार. वेळा घेऊन आपल्या वारसदाराची दिवसभराची भनभन ऐकत शेवटी तोडलं सगळं. वारसदारांनी काम नाही पण माझ्या ओझं उचलायचा तमाशा बघून खालीवर ओझं झाल्यामुळे खांद्यात चमकीची शिर भरून आले घरी. तस काही 10 वर्ष ओझं वाहत होते यासारखा आराम करत एकमेकांमागे पळणारे ढगं बघत बसले. त्यानंतर परत आधीचा चारा खाऊन झाल्यामुळे परत एक खिपकुटीची काढून त्यामध्ये परत हवा गेलं भोत खराब होऊ नये म्हणून पॅक बंद बांधून घेतलं.